आज आपण सुरमईचं कालवण करणार आहोत। त्याच्यासाठी इथे मी सुरमई घेतलेली आहे, बाजारातूनच कापून आणलेली आहे। एक हलक्या हाताने 2-3 वेळा हिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे। चिमूटभर असं मीठ लावायचं आणि ह्याला चोळून ठेवायचं। त्याच्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत। 5 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसूण पाकळ्या, 2 इंच आलं आणि 1 मूठ खोबरं, मोठे 3 टोमॅटो आणि थोडीशी चिमूटभर अशी कोथिंबीर, 1 चमचा जिरं, 1 चमचा धना पावडर, ह्याच्याऐवजी तुम्ही धणे घातलेत ना तरी चालेल, अर्धा चमचा हळद आणि छोटे 3 चमचे घरचा लाल मसाला। हा लाल मसाला आहे ना तुमच्या आवडीप्रमाणे घालायचा, कारण आपण मिरची पण घातलेली आहे। मिक्सरला एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं। मसाला आहे ना एकदम बारीक वाटायचा, पाणी घालून वाटलात ना तरी पण चालेल। मच्छी बनवण्यासाठी ती कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाली ना की 2 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की कढीपत्ता घालायचा, हे वाटलेलं वाटण घालायचं आणि ह्याला परतून घ्यायचं। तीच वाटण आहे ना जास्त फ्राय करायचं नसतं, थोडंसं असं आपल्याला एखादा मिनिटभर मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला पाणी घालायचं। त्याच्यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालायचं। आपल्याला किती रस्सा पाहिजे, मच्छी शिजायला किती पाणी लागेल त्या अंदाजाने पाणी घालायचं। तर ही मच्छी ना मऊ असते, भरपूर जास्त वेळ शिजवायची नसते। तर मसाला आहे ना आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, चवीप्रमाणे कोकम घालायची, एक 4 ते 5 कोकम, जशी तुमची कोकम आंबट असतील ना त्याप्रमाणे कोकम घालायचं। आणि हा मसाला आहे ना आपल्याला एक 7 ते 8 मिनिटं चांगला शिजवून घ्यायचा आहे। हा मसाला आहे ना एक 10 ते 12 मिनिटं मी शिजवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपली मच्छी सोडायची आणि बारीक गॅस करून हिला एक 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायची। आपली मच्छी शिजून तयार झालेली आहे, वरून कोथिंबीर घालायची। मच्छी घातली ना की सारखी सारखी मिक्स करायची नाही। बघू शकता तुम्ही आपला कसा रस्सा तयार झालेला आहे। तो चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भातावर, गरम गरम भाताबरोबर खूप छान लागतो। नक्की एकदा तुम्ही करून बघा। आजचं जर तुम्हाला हे सुरमईचं कालवण आवडलं तर नक्की लाईक करा, कमेंट करा। आपली मच्छी तयार झालेली आहे, गॅस बंद करायचा। तसेच आपण ना बिना वाटणाची कोळंबी पण करणार आहोत। त्याच्यासाठी इथे मी कोळंबी घेतलेली आहे, तिला आपण साफ करून घ्यायची। बाजारातून आणली ना की एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आणि तिला साफ करून घ्यायची। त्याच्यामध्ये हा दोर असतो ना तो काढायचा। हा जर तुम्ही दोर काढला नाहीत ना तर पोटाला त्रास होतो। आणि तिला 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची। पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि 2 चमचे आगळ ह्या कोळंबीला चोळून साईडला ठेवून द्यायची। कढई गरम करायला ठेवायची, 2 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं ना की 4 मोठे कांदे आहेत बारीक चिरून घालायचे। त्याच्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आणि कांदा नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा। कांदा आपला चांगला नरम पडलेला आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे आलं, लसूण, मिरची पेस्ट घालायची आणि लसूणचा उग्र सुवास जाईपर्यंत याला परतून घ्यायचं। मोठे 2 टोमॅटो घालायचे, टोमॅटो नरम पडेपर्यंत याला परतून घ्यायचं। अर्धा चमचा हळद घालायची, छोटे 6 चमचे घरचा लाल मसाला, 1 चमचा धना जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला। पावडरचे मसाले आहेत ते मिनिटभर परतून घ्यायचे आणि 2 चमचे कोथिंबीरचे देठ घालायचे आणि टोमॅटो कांदा चांगला नरम पडेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि हळद मीठ लावलेली कोळंबी घालायची। याला पण आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे। 1-2 मिनिटं चांगले कोळंबीला मसाला लागेल असं मिक्स करून घ्या। आपण कोळंबीला मीठ लावलेला आहे, तो अंदाज घेऊन याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि शिजून ती कमी पण होणार आहे। तो अंदाज घेऊन मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। चांगले मिक्स करून झाले ना की त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकणावरती पाणी ठेवायचं। तेच गरम झालेलं पाणी कोळंबीमध्ये ओतायचं आणि कोळंबीला आपण आगळ लावलेला आहे त्याच अंदाजाने कोकम घालायचं आणि कोळंबी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आपली ही कोळंबी आहे ना ती तयार झालेली आहे। तुम्हाला जेवढी सुकी पाहिजे, ओली पाहिजे तशी तुम्ही करू शकता। गॅस बंद करायचा। कुरकुरीत पापलेट कसं फ्राय करायचं याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे। तरी पण जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा। आजची जर थाळी आवडली तर नक्की लाईक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।